कसं आहे ना, आम्ही कंस्ट्रक्शन वाला हे कॉलम लाईन दुरीतून वाळंब्यात करू शकतोय ना, तर तुम्हाला वाळंब्यात आणायला टाइम नाही लागणार. माझ्या नावाची काही चुकीची बदनामी करू नका, नाही तर फायक्याला लावायचं तेल मुंड्याला लावीन. मुंडा पद्धतशीर आत टाकीन 35 मिनिटात टाइम लावून मुंगीन, मग तुम्हाला सांगा अरे कंस्ट्रक्शन वाला काय करू शकतोय, विषय पंपात कसा होतो. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला प्रश्न पडला असं चायला इक्या तापलाय का म्हणून. भैया आज पक्का तेल लावून कार्यक्रम आहे. सोप्या भाषेत सांगू का, जेव्हा प्रगती होती ना तेव्हा जाळणारे वाढत येत. मस्तपैकी साईटवर गेलो, कॉलम खोलून घेतले 2-3 वर ठोकून घेतले, बाकीचे कॉलम खोलीत होतो. आता तुम्हाला माहिती आहे भैया, विक्या ब्लॉगर म्हणलं का कॉलम खोलला का पुरीच्या गालापेक्षा मौस निघला पाहिजेत, नाही तर पैसे 1 रुपया द्यायचं नाही, सगळं काम फुकट. भैया तिथं विषय क्वालिटीचा आहे आणि विषय डायरेक्ट पंपात क्वालिटी, मग नादत नाही. आता क्वालिटी अशी उगत नाही का भैया, फाळक्याला असं खसाखस तेल लावला होतं. मी माझ्या जिंदगीत व्यस्त आहे, तुम्ही तुमच्या जिंदगीत मस्त राहा. तुम्ही आपल्याच म्हणून सांगतो, सगळे प्रेमात राहा, प्रेमाने पुढे जाऊ. पण माझ्या नावाची चुकीची बदनामी करताना एखादा सापडला भैया, तुम्हाला शपथ सांगतो कंस्ट्रक्शन वाला आहे मी. जे तेल मी फाळक्याला लावतो ते ना मुंड्याच्या शेंड्याला लावीन, मुंडा डायरेक्ट आतमध्ये घालीन, 35 मिनिटं गुंगीन, 37 मिनिटांनी बाहेर काढीन, आणि मग तुम्हाला विषय पंपात कसा असतो ते दाखीन. त्याच्यामुळे वैयक्तिक कोणी नादा लागू नका. नंतर मस्त कॉलम बिलम भरीत होतो, मन म्हणलं मालक तुम्ही रील स्टार आहे, म्हणलं बारकाव तू का बस, रील स्टार वाड्यानं आले नाही इकडे पार चड्डीत फोफाटा गेलाय, तू जरा शांतील धर, कॉलम भरून घेऊन दे. आता कंस्ट्रक्शन वाल्यांना माहित असा भैया, किती मागाच्या गा दिवस झोपलं तरी हे फील नसतं, पण साईटवर तुम्ही शिमिटात पालते पडा तरी तुम्हाला इतकी निवांत झोप येते ना. जिंदगी झेंडे तरी म्हणजे लावा ताकद, आम्ही नाही वाकेत. शिमिटातून वर आलेली कंपनी शेवटपर्यंत, शिमिटातून वर आलेली कंपनी आहे शेवटपर्यंत. पण आता डायरेक्ट चड्डीत 1.5 किलो शिमिट साचलं होतं, काय सांगत. आपण आता आलिया भोगशीन असा साजरं जिंदगी झेंडे तरी घमंडे, लाजन मात कोणत्याच गोष्टीचा नाही भैया.